आम्ही केली अजिंक्य ताऱ्यावर नवीन वर्षाची सुरुवात. हे बघा व्ह्यू कसला भारी आहे. तर जय शिवराय मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत साताऱ्याचा अभिमान असलेल्या आणि शिवरायांचा स्पर्श लाभलेल्या ठिकाणी म्हणजेच अजिंक्य तारा किल्ल्यावर. फॅमिलीसोबत नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी यासारखं उत्तम ठिकाण नाही. मुख्य दरवाजातून आम्ही आत गेलो. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. हे बघा, हे झाड कसं दिसत आहे, जसं की ऑक्टोपस किल्ल्यावर चढत आहे. कसलं भारी. तेथूनच पुढे राणी ताराबाई यांची स्मृती फलक वाचून पुढे मंगळाई देवीच्या दिशेने निघालो. खरंच महाराजांचा सहवास लाभलेल्या ठिकाणी फिरताना गूजबम्प येत होते. किल्ल्यावर आकाशवाणी केंद्र पण आहे. त्याच्याजवळ चुन्याचा घाणा आणि नंतर एक अबंडंट घर होते. हे तर बघून वाटलं अशा लोकांना क्रिश का सुनेगा गाणा म्हणत फटके दिले पाहिजे. असो, पुढे गेल्यावर पूर्वीची नाणे बनवायची टंकसाळ दिसली. मधून ती अशी दिसत होती. चले दादा. राणी ताराबाईच्या महालाच्या पुढे हे नेमकं काय आहे याचा सगळ्यांना प्रश्न पडला होता. कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये पटकन सांगा. सर्वांना याबद्दल कळेल. पुढे एक गंगा जमुना नावाचे पाणी साठे होते. तिथले एक झाड बघून भतीजा म्हणाला, झाड आहे. जागोजागी फॅमिली फोटो काढून फायनली पोहोचलो मंगळाई देवी मंदिराजवळ. थोडा वेळ रेस्ट केला, दर्शन घेतलं. तिथून सातारा सिटीचा व्ह्यू लयच भारी दिसत होता. फायनली भल्या मोठ्या अजिंक्य तारा नावाजवळ आम्ही पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर असं वाटलं की वर्ल्ड कपच जिंकला. नवीन वर्षाची सुरुवात त्याच्यापेक्षा भारी होणारच नव्हती. तिथे येऊन लयच भारी वाटलं. आणि ते बाजूला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसतंय बघा, सबस्क्राईब करा की.